निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अथर्क्य अवधूत हे स्मरणग्रामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ नानेही त्याला, परलोकीहीना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार. तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार आणि खूप 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 माझ्या सर्व स्वामी भक्तांना आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे गुरुवार आणि हा आहे माझा 11 गुरुवारांपैकी तिसरा गुरुवार. तर आजचं सुंदर असं माझं रुटीन मी गुरुवारचं तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इकडे तुळशीची पूजा करून घेतलेली आहे. आता करायचं आहे हळदीचं लेपन. तर गुरुवार आहे आणि हळदीचं लेपन तर होणारच. तर काय होतं, दर गुरुवारी आपल्याला गुरुवारी किंवा शुक्रवारी, मंगळवारी हळदीचं लेपन केलं म्हणजे घरामध्ये खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि त्यातली त्यात मला गुरुवारचं तर खूपच आवडतं. तर आज आहे गुरुवार म्हणून हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हळदीच्या लेपनाचे खूप सारे फायदे पण आहेत म्हणून आपण हळदीचं लेपन करतो. हळद ही आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी मदत करते. म्हणूनच हळदीचं लेपन हे आपल्याला अमावस्या पौर्णिमेला गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी केलं जातं. तरी पाहू शकता तुम्ही माझं छान असं हळदीचं लेपन करून झालेलं आहे. त्याचबरोबर उंबऱ्याला छान असं हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर उंबऱ्याची पूजा करून घ्यायची. उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं की त्या दिवशी बघू शकताय तुम्ही उंबरा इतका सुंदर दिसतो आणि त्याच्यावरती पांढरी रांगोळी, त्यातनं आणखीन त्याला सौंदर्य येतं. तर खूप सुंदर दिसतं आणि ज्या दिवशी आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करू त्या दिवशी घरामध्ये सुद्धा बघा किती सकारात्मकता वाटते. आणि तसंही कुठला पण हे असो, पण मला गुरुवार असला की मला घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि माझ्यामध्ये जी एनर्जी येते काम करण्याची ती खूप जास्त असते. कुठून काही मला एवढी ताकद येते, स्वामीच माझ्यामध्ये एवढी ताकद आणतात. आणि मी सकाळी खूप लवकर उठले होते आज. मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात गुरुवारच्या, म्हणून मग मी लवकर उठलेली. शुक्रवारीसुद्धा मी हळदीचं लेपन बऱ्याच वेळा करते. पण बघू शकताय उंबऱ्यावरती पांढरी शुभ्र रांगोळी आणि त्याच्यावरती हळदी कुंकू. तर आज गुरुवार आहे तर सुंदर अशी आपली रांगोळी काढलेली आहे. लक्ष्मी रांगोळी काढलेली आहे. गायत्री पद्म म्हणतात आणि शंखसुद्धा काढलेले आहेत दारात. इकडे छान अशी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता अखंड वास्तव्यात राहील. आणि मस्त अशी माझी इकडे देवपूजा. तर आज गुरुवार होता, पूजा करून घेतली होती पण फुलं आली नव्हती. त्याच्यामुळे पूजा झाल्यानंतर थोड्या वेळाने फुलं वाहिली, कारण फुलं हे नंतर घेऊन आले होते. कारण आज गुरुवार आहे, आपली स्वामींची पूजासुद्धा मांडायची आहे. त्याच्यामुळे फुलं लागणार होती आणि फुलं यायला थोडासा वेळ लागणार होता. पण त्यावेळेस आपली देवपूजा वगैरे करून घेतली, रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर फुलं वाहून घेतली. तर इकडे छान अशी माझी सुंदर पूजा झालेली आहे. फुलंसुद्धा वाहून झालेली आहेत. तर आज देवाची आरती सुद्धा अगोदरच करून घेतली पण व्हिडिओ केला नव्हता. त्यानंतर परत पुन्हा एकदा अगरबत्ती लावली, सगळ्या देवांना अगरबत्ती ओवाळली, कारण फुलं ठेवली होती. आणि तशी पूजासुद्धा अपूर्ण असते. कधीही असं जर झालं आपल्याकडून चुकून, पूजा अगोदर झाली आणि त्यानंतर जर आपल्याकडं फुलं आली आणि फुलं वाहिली तर पुन्हा एकदा घंटी वाजवून अगरबत्ती ओवाळायची असते, म्हणजे आपली देवपूजा जी आहे ती पूर्ण होते. तर असं करायचं, कारण कधीही आपली नंतर फुलं व्हायची मग ती असं करायचं नाही. देवपूजा ही आपली अर्धवट राहते त्याच्यामुळे. तर फुलाशिवाय देवपूजा अपूर्ण आहे असं कधी होत नाही. पण जर आपण फुलं नंतर वाहणार असाल तर पुन्हा एकदा आपल्याला हे करायचं असतं, अगरबत्ती ओवाळून घंटी वाजवून नंतर एकदा हे करायची, म्हणजे आपली पूजा जी आहे ती पूर्ण झाली. तर इकडे छान अशी आज गुरुवारची स्वामींचीच रांगोळी देवघरासमोर सुद्धा काढलेली आहे आणि आत्ता घेतलेली आहे स्वामींची पूजा मांडण्यासाठी. तर आजचा गुरुवार आहे माझा 11 गुरुवारांपैकी स्वामींचा तिसरा गुरुवार. मागचा गुरुवार जो आहे तो एक सुतकामध्ये गेला
आणि एका गुरुवारी एकादशी होती. त्याच्यामुळे एकादशीचा जो गुरुवार असतो तर तो रुजू नसतो. त्याच्यामुळे उपवास करायचा असतो. पूजा मांडली तरी चालते, नाही मांडली तरी चालते, पण आपण देवघरामध्ये आपल्या स्वामींची जी आहे अभिषेक वगैरे करून पूजा करतोच. तर असं आहे. पण जर हे आपलं गुरुवार आपण 11 करणार असतो तर तो रुजू केला जात नाही एकादशी चतुर्थीचा. तर असं इकडे छान अशी सुंदर पूजा करण्या अगोदर आपल्याला समई लावून घ्यायची आहे. समई किंवा दिवा कुठलाही असो लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तिचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फूल वगैरे असेल तर फूल वाहून. तर बघा, मी नेहमीच सांगते की स्वामींचे गुरुवार का करावे, कसे करावे, हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वामींचे गुरुवार का करावे, कसे करावे, कशासाठी करतात किंवा कोणी करावे. जर बघा स्वामींचे गुरुवार करायचे असतील तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपल्याला संकल्प करून गुरुवार करायचे असतील, म्हणजे संकल्प करून का करायचं तर बघा, संकल्प कशासाठी केला जातो, जर आपल्या मनातील काही इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त व्रत केले जाते. म्हणजे हे व्रतच आहे एक प्रकारचं. तर बघा, आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींकडे मागणं मागतो आणि मग आपले स्वामी जे आहेत ते आपली इच्छा पूर्ण करतात. तर म्हणूनच संकल्प करायचा असतो. जर आपल्याला मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी जर आपण हे गुरुवार केले असतील तर, किंवा एक इच्छा म्हणून जर केले असतील तर त्याच्यासाठी संकल्प नाही केला तरी चालतो. पण बघा, हे 11 गुरुवार, 21 गुरुवार, 108 पारायणं असं खूप सारी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं गुरुवार करतात. तर हे माझे 11 गुरुवार आहेत. तर अशाच पद्धतीने 108, 21 असे गुरुवार केले जातात. 51 सुद्धा करतात. तर बघा, हे जर आपल्याला व्रत करायचं असेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं उपवास धरून काहीही खाल्लं तरी चालतं. म्हणजे काहीही खाल्लं तरी म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन किंवा फळं वगैरे खाऊन असं करून हे उपवास केले तरी चालतात. ह्याच्यासाठी कडकडीत उपवास धरावा हेच असं पण काही नाही, किंवा खावं असंही काही नाही. आपल्या मनाला जसं वाटतं तसं आपण उपवास केला तरी चालतो. स्वामींचं असं कुठलंही असं व्रत नाही की कडकडीतच उपवास धरा किंवा हेच करू नका, तेच करू नका, असं अजिबात नाही. त्याच्यामुळे साधं भोळं जेवढं आपल्याला सिंपल पद्धतीनं करता येईल तेवढं करायचं. फक्त आपल्याला स्वामींना अभिषेक घालणं महत्त्वाचं आहे. अच्छा, तसंही दर गुरुवारी जरी गुरुवार केले नसले तरीसुद्धा बघा, तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून गुरुवारची पूजा करायची. रोजची म्हणजे आपली नित्यपूजा जशी करतो तशीच पूजा करायची. फक्त दर गुरुवारी अभिषेक घालायला विसरायचं नाही. बघा, अभिषेकाने सुद्धा खूप सारे प्रश्न आपले सुटतात. आपण असे ठरवून जर दर गुरुवारी अभिषेक केला, स्वामींना प्रार्थना करून मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी जर आपण दर गुरुवारी अभिषेक केला तरीसुद्धा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. तर बघा, हे गुरुवारचं सुद्धा असंच असतं. गुरुवार फक्त एवढेच 11 गुरुवार ठराविक असतात. 11 किंवा 21, 108, 51 असे गुरुवार असतात. तर त्या गुरुवारी छान अशी पूजा मांडायची, स्वामींचा अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना सातत्याने आणि पूजा करत असताना सातत्याने आपलं स्वामींचं नामस्मरण हे चालू ठेवायचं. पूजासुद्धा अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने पूजा असते. पूजेचं सुद्धा वेगळं काही नाही. तरी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जशी पूजा मांडायची तशी मांडू शकता तुम्ही. मी माझ्या पद्धतीनं पूजा मांडते. बरेच जणांची पद्धतीसुद्धा वेगळ्या वेगळ्या असतात, वेगळ्या वेगळ्या आहेत सुद्धा. तर माझी पद्धत जी आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर मी नेहमी जसे मी गुरुवार केलेले आहेत, मी खूप वेळा गुरुवार केले, तर अशाच पद्धतीनं मी नेहमी पूजा मांडत असते. तर गुरुवार मी आता ह्यावेळेस कशासाठी केले किंवा काय माझ्या मनातील इच्छा पूर्ण स्वामींनी केलेली नसेल किंवा आत्तापर्यंत काय हे झालं असेल, तर असं काही नाही. माझ्या मनामध्ये आलं गुरुवार करायचं की मी करत असते. हे माझं ठरलेलं आहे. वर्षातून एकदा मी गुरुवार करत असते आणि वर्ष होऊन गेलं आणि जर गुरुवार केले नाही तर मला सुद्धा सुनं वाटतं. त्याच्यामुळे माझं नेहमी वर्षातून एकदा मी गुरुवार करत असते. तर इकडे छान असं स्वामींना आज पंचामृत नाही, आज फक्त कच्च्या दुधाने अभिषेक केलेला आहे. तर बघा, आमच्याकडं ताजं दूध येतं, पिशवीतलं दूध नाही, हे असं गाईचं दूध आहे. तर ताजं दूध आहे आणि त्या दुधाने मस्त असा अभिषेक करून घेते स्वामींना. आज काल दही लावायचं राहिलं त्याच्यामुळे पंचामृत काय बनलं नाही माझ्याकडं. तर मस्त असं दुधाने आज स्वामींना अभिषेक. तर बघा, इकडे दुधाने, फुलांनी, पाण्याने असा अभिषेक करून घेतलेला आहे स्वामींना.
तर बघू शकताय इकडं मस्त अशी फुलं जी आहेत ती सुद्धा आपल्याला स्वामींना अभिषेक करताना अशी छान टाकायची आणि त्याच्यावरती परत एकदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा. तर असं असतं. म्हणून अभिषेकाला सुद्धा खूप महत्त्व आहे. गुरुवारच्या पूजेमध्ये अभिषेकाला खूप महत्त्व आहे. म्हणूनच मी सांगते की आपल्याकडं मूर्ती असेल तर दर गुरुवारी, जरी गुरुवार नसले केले तरीसुद्धा दर गुरुवारी स्वामींना अभिषेक घालायला विसरायचं नाही. तर बघू शकता इकडे छान असा स्वामींना अभिषेक घालून त्यांच्या आसनावरती बसवलेला आहे स्वामींना. आणि जशी आपल्याकडं जी फुलं आहेत तीसुद्धा फुलं वाहून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीनं माझी साधी पूजा असते. आणि पूजा झाल्यानंतर, पूजा मांडून झाल्यानंतर एकदा आरती करत असते. म्हणजे आपला जो नैवेद्य असेल, खडीसाखर असेल, फळं असतील, हा नैवेद्य ठेवून एकदा आरती करत असते. त्यानंतर पोथी वाचून घेत असते. पोथी वाचायच्या अगोदरच आपल्याला स्वामी स्थवन 1 वेळा म्हणून घ्यायचं आहे आणि 11 माळी जप करायचा आहे. जर 11 माळी जमत नसेल तर 1 माळी केल्या तरीसुद्धा चालतो. पण शक्यतो 11 माळी करावा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. आणि स्वामीचरित्र पारायणाचं आपलं स्वामीचरित्र पोथीचं 21 अध्याय जे आहेत ते वाचावे. तर इकडे छान अशी रांगोळी बघा. आणि पूजा करून घेतली की रांगोळी एडीवाकडी छोटीशी का होईना पण रांगोळी घालायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीनं माझं छान अशी सुंदर पूजेची मांडणी झालेली आहे. तुम्ही कशा प्रकारे पूजेची मांडणी करता हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता आलेला आहे स्वामींचा प्रकट दिनसुद्धा जवळ. आजपासून 21 दिवस राहिलेला आहे. तर बघा प्रत्येकाने आपापल्या घरी सेवा चालू केलेली असेल तर मी दरवर्षी माझं म्हणजे पारायण चालू असतं, म्हणजे 21 दिवस पारायण चालू असतं. तर ह्यावेळेस काय झालेलं आहे, माझे गुरुवार चालू आहे त्याच्यामुळे मी पारायण अजिबात केलेलं नाही. पण मी सेवा चालू केलेली आहे. आता आजपासून सेवा काय चालू केलेली आहे ते सांगते तुम्हाला. तर मी जपाची सेवा चालू केलेली आहे. आजपासून मी रोजचे 11 माळे जप हे स्वामींचे करणार आहे. आणि अशा पद्धतीने मी प्रकट दिनानिमित्त स्वामींची सेवा चालू केलेली आहे. तर आता बघा बऱ्याच जणांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या सेवा असतील चालू केलेल्या आहेत. जसं की कोणी सारामृताचं पारायण चालू केलेलं आहे, कोणी जपाचं केलेलं आहे, कोणी तारक मंत्राचं केलेलं आहे, कोणी गुरुचरित्राचं सुद्धा केलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची पारायणं, वेगवेगळ्या प्रकारची सेवा आजपासून चालू केलेली आहे बऱ्याच माझ्या स्वामी भक्तांनी. आणि किंवा 2 दिवस अगोदरसुद्धा बऱ्याच जणांनी केलेले आहेत. कारण मध्ये आधीसुद्धा काही अडचणी येऊ शकतात म्हणून काही ह्यांनी 2-3 दिवस अगोदरपासूनसुद्धा सुरुवात केलेली आहे. पण मी आजपासूनच केलेली आहे कारण माझं सगळं आता प्रॉब्लेम वगैरे सगळं हे होऊन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला 21 दिवस आता कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि फक्त मी जपाचंच केलेलं आहे, सेवा चालू केलेली आहे. त्याच्यामुळे तर नाहीच नाही. रोजची आपली देवपूजा झाली की 11 माळी जप करून घ्यायचा आणि त्यानंतर आपली सेवा जी स्वामींच्या चरणी अर्पण करायची. स्वामींची चरणी अर्पण करायची म्हणजे काय, आपण जर ज्यावेळेस सेवेला बसू त्यावेळेस आपण स्वामींना नतमस्तक होऊन स्वामींकडे सेवा नीट व्हावी म्हणून प्रार्थना करायची. आणि त्यानंतर सेवा झाल्यानंतरसुद्धा स्वामी माझी सेवा पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही ती पूर्ण करून घेतलेली आहे, ही तुमच्या चरणी सेवेने अर्पण करते असं म्हणायचं आहे. सेवा आपण आपल्यापाशी कधीही ठेवून घ्यायची नाही. आपल्यापाशी ठेवून घ्यायचं म्हणजे जर आपण सेवा झाली आणि त्यानंतर जर आपण स्वामींना सेवेने समर्पित सेवा केलेली नाही तर ती सेवा स्वामींपर्यंत जात नाही, ती सेवा आपल्यापर्यंतच राहते. म्हणून ही सेवा जी आहे ती झाल्यानंतर अर्पण करायची आहे. चला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.